कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलंय। जैन मुनींनी राजकीय पक्षाची घोषणा केली आणि आम्ही गिरगावकर संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला। मात्र पालिका निवडणुकीपूर्वी कबूतरखान्याचा वाद का पेटलाय, गिरगावकर संघटनेनं काय भूमिका घेतली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। जैनांविरोधात आम्ही गिरगावकर आक्रमक। कबूतर गो बॅक मारवाडचा नारा। कबूतरखान्यांवरून पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्ह। कबूतरखान्यांचा मुद्दा शांत होण्याऐवजी आणखीनच तापलाय। विशेष म्हणजे आता मुद्दा मराठी विरुद्ध जैन असा रंगण्याची शक्यता आहे, कारण जैन समाजानं कबूतरांच्या मुद्द्यावरून थेट निवडणुकीच्या मैदानातच उतरण्याची तयारी सुरू केली। तर आम्ही गिरगावकर संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। कबूतर गो बॅक मारवाड अशा आशयाची पोस्टर्स व्हायरल केली आहेत, त्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत। शिवसेना का जो चिन्ह है शेर, क्या है? माता रानी का शेर है। वो जो शिवसेना जो बनी थी वो बाला साहब की शिवसेना थी, माता जगदम्बा का आशीर्वाद था, इसलिए शिवसेना बड़ी। बाला साहब ठाकरे जी की, अभी की शिवसेना पता नहीं मेरे को, पर बाला साहब की शेर का चिन्ह जो जगदम्बा का था, और आज हमारे जैनों का जो चिन्ह है शांति दूत कबूतर है। और हमारी जो पार्टी अभी शांति दूत जन कल्याण पार्टी की आज मैं घोषणा करता हूं। त्याच्यामध्ये पोस्टर, तुम्ही जर नीट पोस्टर बघितला त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं आहे, महाराष्ट्रातनं राजस्थानमध्ये निघून जा। राजस्थानच्या किंवा मारवाडचे जे कोण लोक आहेत, कारण त्यांचं मूळ राजस्थान आहे, त्यांची इकडे महाराष्ट्रामध्ये कोणत्या टॅक्सेसची, कोणत्याही डोनेशनची आम्हाला काडी मात्र गरज नाही। आमचा महाराष्ट्र मराठी लोक एकदम स्वाभिमानाने आणि त्यांच्यापेक्षा आम्ही चांगला सांभाळू, उलटा त्यांचा त्रास आम्हाला जास्त व्हायला लागला। खरं तर मुंबईत 52 कबूतरखाने आहेत। या कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत। तरी न्यायालयाच्या आदेशाला धुडकावत जैन समाजातील बांधव इमारतीच्या छतावर भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे टाकतायत। त्यामुळे ठाकरे सेनाही आक्रमक झाली। मरीन लाईन जवळच्या लोढांच्या क्लबमध्ये कबूतरखाना सुरू करा असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावलाय, तर सत्ताधारी भाजपनं सावध भूमिका घेतली। कबूतरखान्यांच्या संदर्भात भारतीय संविधानामध्ये असं काय म्हटलंय का कबूतरखाने व्हायलाच पाहिजेत किंवा कबूतरखाने हटवू नयेत? मरीन लाईन्सला एक जैन क्लब निर्माण झालेला आहे, लोढांचा जिमखाना, आपल्याला माहीत असेल। ग्रँड मेडिकल जिमखाना होता, तो जैन समाजाने घेतला। तर त्याचं जे मैदान आहे त्याच्यामध्ये कबूतरखाना करावा ना, 100% करावा। आम्ही तिथे त्यांना दाणे घालायला येऊ कबूतरांना। यावर फार राजकारण करण्यात अर्थ नाही आहे। एकीकडे कोर्टाचे आदेश सरकारला पालन करायचे आहे, दुसरीकडे जैन बांधवांच्या, जैन गुरूंच्या त्या ठिकाणी भावना आम्हाला सांभाळायच्या आहेत। त्यांच्याही भावना आहे, सरकारला त्या ठिकाणी कोर्टाची ऑर्डर आहे। हायकोर्टानंच कबूतरखान्यांवर बंदी घातली असली तरी जैन समाजानं आपला हेका कायम ठेवलाय। एवढंच नव्हे तर मंत्री लोढांनी जैन समाजाची नाराजी दूर करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात कबूतरखाने सुरू करण्याची घोषणा केली होती। त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही गिरगावकर संघटनेनं त्या कबूतरखान्यांसमोर चिकन मटन शॉप सुरू करण्याचा इशारा दिला होता। आता थेट जैन समाजाला गो बॅक टू मारवाड राजस्थानचा नारा दिलाय। त्यामुळे हा वाद मराठी विरुद्ध जैन असा पेटणार असल्याचं दिसतंय। मात्र आगामी महापालिका निवडणुकीत कुणाला फायदा होणार आणि कुणाला फटका बसणार याची उत्सुकता आहे।